नमस्कार मंडळी, तर आजची आपली रेसिपी असणार आहे तुम्हा सर्वांच्या सजेशननुसार हॉटेल स्टाईल काजू मसाला। तर त्यासाठी इथे मी मीडियम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतले, त्यानंतर आलं लसूण चिरून घेतले, टोमॅटोची प्युरी घेतली, काजू भिजत घातले होते दुधात आणि आपल्याला भाजीसाठी लागणारे काजू। आता एक साईडला गॅसवर कढई गरम व्हायला ठेवली, त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घातलंय। त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं बटर ॲड करतीये। बटर थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेले आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे आणि ते चांगलं फ्राय होऊन द्यायचं आहे। आलं लसूण फ्राय झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे आणि तोही छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जे काजू दुधात भिजत ठेवले होते ना, तर त्याची आता आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्यासाठी मी ते मिक्सरला वाटून घेत आहे। इथे आपला कांदा फ्राय होत आहे आणि जोपर्यंत आपला कांदा फ्राय होतोय ना, तोपर्यंत आपण एक साईडला काजू फ्राय करून घेऊयात। त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं बटर टाकलंय आणि त्यामध्येच थोडंसं ऑइल पण ॲड केलं। बटर थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला काजू ॲड करून घ्यायचे आहेत आणि छान गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी कमीत कमी साहित्यात आणि घरात असलेल्या साहित्यामध्ये काजू करी कशी बनवायची ना, ते आपण बघतोय। प्रत्येक वेळी सर्वच गोष्टी घरात अवेलेबल असतातच असं नाही ना, त्यामुळे आपण ही साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते आणि तीही एकदम रेस्टॉरंट स्टाईल। तर आता तुम्ही बघू शकता की आपले काजू जवळपास फ्राय होत आले आहेत। आता आपले काजू छान फ्राय झाले आहेत आणि मस्त कलरही आला आहे, तर आपण ते साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपला कांदा पण इकडे छान गोल्डन ब्राउन कलरमध्ये फ्राय झाला आहे, तर त्यात आपण टोमॅटोची प्युरी ॲड करून घेऊयात। साधारणतः मीडियम आकाराचे 2 टोमॅटो मी घेतले होते आणि त्याची प्युरी करून घेतली होती। आता ही प्युरी पण आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान फ्राय करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता की जवळपास आपली प्युरी फ्राय होत आली आहे। तर आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊयात। तर मी इथे धना पावडर, त्यानंतर पनीर मसाला, थोडीशी हळद आणि आपली लाल मिरची पावडर घेतली आहे। त्यानंतर आता कांद्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर आपण जिरे ॲड केलेत आणि तेही छान फ्राय करून घेऊयात। जिरे व्यवस्थित फ्राय झाले की त्यामध्ये आपण आता सर्व मसाले ॲड करून घेऊयात आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। आता तुम्ही बघू शकता की आपले मसाले व्यवस्थित मिक्स झाले आहेत। तर अशातच आपल्याला आपण जी काजूची पेस्ट बनवली होती ना, ती त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। काजूच्या पेस्टमुळे ना भाजीला कलर पण छान येतो आणि टेस्टही छान उतरते आणि आपली भाजी एकदम रेस्टॉरंट स्टाईल होते। पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली की आता आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकून ते भाजीमध्ये ॲड केलं, म्हणून ते सफेद दिसत असेल। आता आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण पाणी ॲड करून घेऊयात आणि भाजीला छान उकळी काढून घेऊयात।
त्यानंतर आपल्याला भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि भाजीला थोडीशी उकळी आली ना की आपण जे काजू फ्राय केले होते ना ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि पुन्हा छान उकळून घ्यायची. छान दिसते ना आपली भाजी, तुम्ही बघू शकता. भाजीला आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, नाहीतर ती कढईला खाली लागते ना म्हणून. भाजी छान शिजत आली आहे. आता आपण भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये ॲड करून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही भाजीमध्ये कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम पण यूज करू शकता, पण माझ्याकडे घरात अवेलेबल नव्हती ना त्यामुळे मी ते स्किप करते. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपले हॉटेल स्टाईल काजू मसाला बनवून रेडी आहे. तर ती तुम्ही गरमागरम पोळीसोबत, रोटीसोबत, कशा पण सोबत सर्व करू शकतात. तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते ही भाजी. तर कशी वाटली आपली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका तुमच्या सजेशनच्या रेसिपीसोबत.